हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. मी तुला चुकीचं काम करताना नाही बघू शकत. बघू शकत नशील तर डोळे बंद करून घे आणि कृपा करून माझ्या रूम मध्ये यायची काही गरज नाहीये. आई, अगं तू कुठे गेली होतीस आई? अगं आम्ही किती काळजी करत होतो तुझी. पण माझ्या मुलाच्या सवयी चांगल्या नाहीयेत. तो खूप वाईट माणूस आहे, म्हणून मी ते पैसे द्यायला नकार दिला त्याला. आणि माहिती तो मला रोज मारण्याचा कट रचत असतो ग. नाही नाही, मला नाही जायचं, मला नाही जायचं. ए म्हातारे चल. नाही, हात सोडा. मला नाही जायचं. आजींचा हात सोडा. स्त्रियांवर हात उचलायचा नसतो. पण तू कोण आहेस? आम्ही आपल्या आईला घेऊन चाललोय. तू कोण आहेस मध्ये पडणारा? मी सगळं ऐकलंय. जर ह्या आजींना तुमच्या बरोबर यायचं नसेल तर त्या नाही जाणार. या पुढे आजींच्या आजूबाजूला जरी फिरकलास ना तर तुझे असे हाल करीन की आयुष्यभर लक्षात ठेवशील. पण जर जीव प्यारा असेल तर लवकर आल्या पावली परत जा आणि पुन्हा कधी या शहरात पाऊल नको ठेवूस. आजपासून या आजी माझ्या रक्षणाखाली राहील आणि जर यांना काही त्रास झाला ना तर त्याला जबाबदार मी तुला धरेन. आणि तुझी अशी अवस्था करेन जशी मी माझ्या शत्रूंची करतो. काय समजलास? चालते भाई इथून. आजी, आता तुम्हाला घाबरायची काही गरज नाहीये. तुमचा मुलगा आणि सून तुमच्या बरोबर नाही राहणार आणि तुम्हाला त्रासही नाही देणार. पण आता मी राहू कुठे? तुमच्या स्वतःच्या घरी आजी. ते घर जे तुमच्या नवऱ्याने तुमच्या नावावर केलंय, ज्याच्यावर फक्त तुमचा हक्क आहे. देव तुला उदंड आयुष्य देव. तू या अनोळखी म्हातारीला खूप मदत केलीस ग.
मदत फक्त मी एकटीने नाही केली आजी, उलट ह्यांनी तर. अरे अहो ऐका, काय विचित्र मुलगा आहे. न सांगता मदतही केली आणि न सांगता निघूनही गेला. मी तर त्याचे आभारही नाही व्यक्त करू शकले. आई भवानी, तुला तर आमच्या मनाची घालमेल समजते ना. आमचा विराज कोण जाणे कुठे भटकतोय. त्याला आमच्या जवळ पाठवून दे आई भवानी. त्याला बघायला मन आतुर झालंय. कृपा कर आई, कृपा कर, कृपा कर. आई, विराज, 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 माझ्या बाळा, सुखी राहा बेटा. तू आलास. हे काय आई, तुझ्या डोळ्यात अश्रू? बस बस, इतकीच काळजी होती आईची तर आधीच आला असतास. मला इतकं रडवलं नसतंस. किती बारीक झालायस. काही खात नव्हतास का? आणि कुठे होतास इतके दिवस? तुला घराची आठवण नाही आली? मी बरा आहे आई. तू कशी आहेस? एका आईला जर तिचा मुलगा महिन्यांनी भेटत असेल तर ती कशी असेल विराज? आई, तुला तर माहिती आहे, कामच असं आहे की त्यात विराज, मला. बेटा, काय झालं? यावेळी खूप दिवसांनी येतोयस. सगळं व्यवस्थित ना? हो बाबा, सगळं व्यवस्थित होतं, पण नेत्यांच्या लुडबुडीमुळे कामात थोडा व्यत्यय आला होता. म्हणून माझी इच्छा नसूनही माझ्या पद्धतीने कामं करावी लागली. विशालने कल्पना दिली होती, पण हे बघ बेटा, यापुढं थोडी काळजी घे. नेत्यांच्या लफड्यात नाही पडलास तरच बरं आहे. सध्या दिवस वाईट चाललेत. हो बाबा. हे बघ बेटा, आम्हाला तुझी खूप काळजी वाटत असते. तू आमच्या काळजाचा तुकडा आहेस. जर तुला काही झालं तर आम्ही हो त्याचे नव्हते हो. बाबा, तुमच्या मुलाला काही नाही होऊ शकत. आणि तसंही अजूनपर्यंत तरी कोणाची हिंमत नाही झालीये विराजला स्पर्शही करायची. आणि माझ्या पाठीशी माझ्या आईचा आशीर्वाद आहे. त्यामुळे कोणीही किती प्रयत्न केले तरी माझं वाकडं नाही करू शकत. बरं बेटा, तू थकला असशील, आपल्या खोलीत जाऊन आराम कर. ये. हो बाबा. आई, मी फ्रेश होऊन येतो. हा बेटा. आता उभ्या उभ्या तोंड काय बघतेस? जाताच्या करता जेवणाची सोय कर. हो, आम्ही लगेच करतो. आणि ऐक, लवकर पाठव. स्वतःच्याच विचारात हरवू नकोस. सुकन्या आमच्या कन्या. बाबा, तुम्ही विचारही करू शकणार नाही. जेव्हा मी त्या वयस्क आजींना बांधलेलं बघितलं तर माझा तर विश्वासच बसला नाही की एक मुलगा आपल्या आईला असंही वागवू शकतो. होऊ शकतं बेटा. आजकालच्या जमान्यात सगळं काही होऊ शकतं. पैशासाठी माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो. आणि एवढंच नाही बाबा, जेव्हा मी त्या वयस्कर आजींना वाचवायचा प्रयत्न केला तर त्यांच्या मुलांनी आणि सुनेनी माझ्याशी इतका वाद घातला, अगदी इतकं की
माझ्यावर हात उगारण्याचा प्रयत्न केला. काय? हो, हे तर बरं झालं की त्यावेळी एक मुलगा तिथे पोहोचला आणि त्याने आमची मदत केली. बेटा, कोण होता तो मुलगा? हे तर मला नाही माहिती बाबा, पण त्या आजींशी बोलल्यानंतर मी त्याचे आभार मानण्याकरता वळले, पण तोपर्यंत तो निघून गेला होता. मला तर असं वाटतंय बाबा की देवाने त्याला फक्त आमची मदत करायलाच पाठवलं होतं. बेटा, मोजकेच का असेना, पण आजकालच्या जगात अशी भली माणसं नक्कीच आहेत जे कधीही लोकांची मदत करायला मागे पुढे नाही बघत. तुम्ही अगदी बरोबर बोलताय बाबा, कारण तो मुलगा ना मला ओळखत होता आणि ना त्या आजींना ओळखत होता, पण तरीही माणुसकीच्या नात्याने त्याने आमची मदत केली. बेटा, जर त्या मुलाची काही माहिती मिळाली असती तर मी स्वतः त्याच्या घरी गेलो असतो आणि तुझी मदत केल्याबद्दल मी त्याचे आभार मानले असते. काही हरकत नाही बाबा, जर तो मुलगा मला परत भेटला तर मी नक्की त्याचे आभार मानेन. बाबा, मी ठरवलंय की मला काय करायचंय. बाबा, मी समाजसेवा करीन. ज्या लोकांना न्याय नाही मिळत मी त्यांना न्याय मिळवून देईन. आकांक्षा, तू असं काहीही करणार नाहीयेस आकांक्षा. मी सगळं काही ऐकलंय जे तुझ्या बाबतीत घडलंय. बस झालं आता. मी तुला तुझा जीव धोक्यात घालू देणार नाही. तू समाजसेवेचं काम करणार नाहीयेस. पण आई, आधी माझं पूर्ण ऐक. काळ खूप वाईट झालाय. ज्यांच्याकडे पैसा आहे ते आपली कामं करून घेण्याकरता कोणत्याही थराला जायला लागले. एखाद्याचा जीवही घेऊ शकतात. आपण मध्यमवर्गीय आहोत. पोलिसात रिपोर्ट करण्यासाठी आपल्याला हातपाय जोडावे लागतात, पैसा खर्च करावा लागतो. म्हणूनच माझी इच्छा नाहीये की तू कोणत्याही संकटात पडावस. पण आई, आधी माझं ऐकून तरी घे. एक मिनिट आकांक्षा, मला तिच्याशी बोलू दे. हे बघ पार्वती, माझी गोष्ट शांतपणे समजून घेण्याचा प्रयत्न कर. हे बघ, जर तू असं मानत असशील की हा समाज फक्त पैशावाल्या लोकांमुळेच बनला आहे तर असं नाहीये. या समाजात आपल्यासारखेही आहेत. आणि जर तू असं मानत असशील की हे पैसेवाली लोक काहीही करू शकतात तर त्यांना थांबवण्यासाठी कोणीतरी असेल, एका सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी कोणीतरी असेल ना. ज्याला जे करायचंय ते करू देत, पण माझी मुलगी हे काम करणार नाही. सुकन्या आमच्या कन्या. ज्याला जे करायचंय ते करू देत, पण माझी मुलगी हे काम करणार नाही. माझी मुलगी कुणा परक्या करता तिचा जीव धोक्यात घालणार नाही. पार्वती, सगळे जर तुझ्यासारखे विचार करायला लागले तर कधीच कोणाला न्याय नाही मिळणार. आपल्याला तर अभिमान वाटायला पाहिजे की आपली आकांक्षा फक्त स्वतःचा विचार न करता दुसऱ्यांचा विचार करते, त्यांची मदत करते. आणि तुम्हाला एक गोष्ट सांग, तुझ्या समोर एखाद्या व्यक्तीला काहीतरी संकट आलं आणि त्याला तुझ्या मदतीची गरज आहे तर तू त्या माणसाला मदत न करता तिथून तशीच निघून जाशील का? नाही. बस पार्वती, अगं आकांक्षाने पण तेच केलं ना, मग तू तिला का थांबवतेस? आकांक्षाचे बाबा, मला आकांक्षाची काळजी वाटते. तिने स्वतःवर संकट ओढवून घ्यायला नको. हे बघ पार्वती, आकांक्षाला काहीच होणार नाही. अगं आपण सगळे आकांक्षा बरोबर आहोत. आणि म्हणून मी हे तुला सांगतोय की आकांक्षाला तेच करू दे जे तिला करण्याची इच्छा आहे. तू बघ, एक दिवस असा येईल ज्या दिवशी तुला आकांक्षा आपली मुलगी असल्याचा अभिमान वाटेल. आई, आई, अशी कधी वेळ आली ना की तुला माझ्या या कामामुळे त्रास होतोय तर मी तुला वचन देते की तू जे सांगशील तेच मी करेन. आणि जर तुला असं वाटलं की मी हे कामही सोडून द्यावं तर हे कामही मी सोडून देते. ठीक आहे, जे काही करायचंय सावध राहून कर.
हो आई. विराज, घे बेटा, जेवून घे हा. मला भूक नाहीये आई. थोडा वेळ आराम करावा असा वाटतोय. अरे, मला एक सांग, तुला उपाशी पोटी कधी झोप आलीये का आज यायला? हा? आई, एक तूच तर आहेस या घरात जी माझी काळजी करते. काय झालं आई? तुझा चेहरा का पडलाय? बाबा काही बोलले का? नाही नाही. आई, मला आजपर्यंत नाही कळत की बाबा नेहमी तुझ्यावर का रागावतात. का समजून घेत नाही ते तुला? मला तुझ्या बाबांच्या बोलण्याचं वाईट नाही वाटत. त्यांचा स्वभावच तसा आहे. पण ते माझी खूप काळजी घेतात. हो हो, किती काळजी घेतात आम्हाला सगळ्यांना माहितीये. तुला सांगायची गरजच नाहीये. विराज, नवरा बायकोत भांडणं तर होतातच, पण तेच खरं प्रेम असतं. आणि यामध्ये कोणालाही बोलायचा हक्क नाहीये, विशेषतः मुलांना. मी आता लहान नाहीये आई. तुझे हे अश्रू मला नाही बघवत. आमचे अश्रू तुझ्या बाबांसाठी नाही वाहत, तुझ्यासाठी वाहतात. सांग, कुठे होतास तू? काम संपवून तू सकाळीच घरी यायला हवं होतंस. हो आई, माहिती आई, आज माझ्या बाबतीत एक विचित्र घटना घडली. मी रस्त्याने येत असताना मला एक मुलगी दिसली. नाही नाही, मला नाही ए, म्हातारे, जायचं. चल. मला नाही जायचं. हात सोडा, आजींचा हात सोडा. आणि जर पुन्हा असं केलं ना, तर इतकी जोरात ओरडेन की गर्दी जमा होईल इथे. आई, मला त्या मुलीचं नाव तर नाही माहित, पण ती होती खूप धीट. तिला बघून असं वाटलं की जशी तिला कुठल्याही गोष्टीची भीतीच नाहीये. हो बेटा, हल्ली असे लोक कुठे दिसतात जे इतरांच्या दुःखाला आपलं दुःख मानतात. आई, तिला बघून असं वाटलं की आजपर्यंत कुठलीही वाईट गोष्ट तिला स्पर्शूनही नसेल गेली. आणि तिच्या जवळ असण्याने जणू जणू एक एक वेगळीच शक्ती मिळते. विराज, आज पहिल्यांदा तुझ्या तोंडून कोणा मुलीचं कौतुक ऐकते. ती नक्कीच खूप चांगली असावी. चल चल, आता जेवून घे. आई, मला भूक नाहीये. आई आहे मी तुझी, जेवावं तर लागेलच, हो ना? सावकाश खा. सुकन्या आमच्या कन्या. भाजीत मीठच नाहीये. तुझं लक्ष कुठं असतं? त्याचं काय की विराजला उशीर झाला ना,
रात्री तर आम्ही कारण सांगण्याची गरज नाहीये. मला जेवायचंच नाहीये. अरे ऐक, तू बस बघू आधी. बस, उद्यापासून तुझ्यासाठी जेवण मी बनवेन. माझं पोरग उपाशी राहतं ते मला बिलकुल आवडत नाही. आई, याला काय अर्थ आहे? कोणा दुसऱ्याच्या चुकी करतात तू का त्रास करून घेणार आहेस? आणि हिला सवय होईल प्रत्येक काम चुकीचं करेल म्हणजे तू हिला बसून खाऊ घाल. विराज बेटा, तू पण नाश्ता करून घे बेटा. विराज, मला सांग, काम कसं चाललंय? हो स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या सुकन्या सुकन्या